दिवस होता 25 जून 2000। गृहमंत्र्यांच्या आदेशावरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेची तयारी सुरू झाली होती। मातोश्री बाहेर पोलिसांच्या गाड्या दाखल झाल्या। परिसराला छावणीचं स्वरूप आलं। ठाकरेंना अटक म्हणजे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येणार म्हणून सरकारने पूर्णपणे खबरदारी घेतली होती। शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती। ज्या बाळासाहेब ठाकरेंनी ज्याला नेता केलं त्यानेच त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते। त्यामुळे शिवसैनिकांना आणखीनच वाईट वाटत होतं। अटकेचे आदेश देणारे नेते हे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर ते होते छगन भुजबळ। मंडल आयोगावरून बाळासाहेब ठाकरेंशी मतभेद झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पुढे 1999 ला राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर भुजबळ हे गृहमंत्री झाले आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची जुनी फाईल काढून अटकेचे आदेश दिले। मंडळी, हे प्रकरण होतं 1992-93 मधलं। मुंबई शहर हे एका विशिष्ट टप्प्यातून जात होतं। राजकारणात मोठे बदल होत होते। देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी पक्षांची ताकद वाढत होती। देश पातळीवर अडवाणी वाजपेयी तर राज्यात बाळासाहेब ठाकरेंची ताकद वाढत होती। याच काळात मुंबईत दंगली उसळल्या होत्या। या दंगली उसळण्यामागचं कारण बाळासाहेबांची लेखणी असल्याचं बोललं जात होतं। सामना या मुखपत्रातून बाळासाहेबांनी अग्रलेख लिहिला होता। या अग्रलेखामुळेच धार्मिक भावना भडकल्याचे आणि त्यातून अशांतता पसरल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले। तशी तक्रारही दाखल करण्यात आली होती, पण त्यावेळी त्यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ शकली नाही, कारण त्यांच्या अटकेसाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक होती आणि त्यामुळेच बाळासाहेबांची अटक होऊ शकली नाही। त्यानंतर 1995 मध्ये राज्यात युती सरकार आलं, त्यामुळे ते प्रकरण लांबणीवर पडलं। पण 1999 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंचं ते प्रकरण बाहेर काढलं। राज्यात तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, तर केंद्रात वाजपेयींचं सरकार होतं आणि उपपंतप्रधान हे लालकृष्ण अडवाणी होते। गृहमंत्र्यांनी 25 जून 2000 रोजी मुंबई पोलिसांना बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश दिले। मातोश्रीच्या आवारात पोलीस दाखल झाले। बाळासाहेबांना घेऊन पोलीस आधी दादरच्या महापौर बंगल्यावर घेऊन गेले आणि तिथं त्यांना रीतसर अटक करण्यात आली। त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं आणि काही कालावधीनंतर बाळासाहेबांवरील खटला निकाली निघाला। त्यानंतर कटुता आलेल्या या नेत्यांमध्ये काही दिवसांनी दिलजमाई झाली। ठाकरेंच्या मातोश्रीवरून भुजबळांना सहकुटुंब जेवणाचं आमंत्रण देण्यात आलं। भुजबळही मागचं सर्व विसरून सहकुटुंब ठाकरेंच्या घरी गेले आणि दोन्ही कुटुंब पुन्हा जवळ आली। पण राजकारणातील या घटनांचा उल्लेख आजही केला जातो। गुरुवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी या विषयाला हात घातला आणि ही घटना पुन्हा चर्चेत आली। हे खरंय की 2000 साली छगन भुजबळ इथले गृहमंत्री असताना त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या अटकेचा प्रयत्न केला होता। नंतर सगळं मिटलं, ते स्वतः घरी आले, सगळं झालं। पण ते जेव्हा अटक करायला निघाले होते तेव्हा अडवाणी, जर मी विसरलो नसेल तर देशाचे उपपंतप्रधान होते, गृहमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांना जर अटक केली तर राज्यामध्ये आगडोंब उसळेल, तो उसळू नये म्हणून त्यांनी सीमा सुरक्षा दल किंवा केंद्रीय राखीव दल जे आहे ते शिवसेना प्रमुखांनी त्यांना अटक झाली तर दंगल उसळली तर बंदोबस्त करायला भाजप सरकारने महाराष्ट्रात पाठवलं होतं। हे तुमचं बाळासाहेबांचं प्रेम? ताडायची झाली तर तुमची साल्टी खूप काढता येतील। एवढी साल्टी निघतील की तुम्ही गावात फिरायच्या लायकीचे राहणार नाही। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।